सातारा लोकसभा संभाव्य निकाल 2024 मतदारसंघ वाई यामध्ये बीजेपीच्या उदयनराजे यांना एकूण मतदान झाले 1,24,620, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांना एकूण मतदान झाले 83,089. त्यानंतर मतदारसंघ कोरेगाव यामध्ये बीजेपीच्या उदयनराजे यांना एकूण मतदान झाले 81,852, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांना एकूण मतदान झाले 1,22,777. त्यानंतर मतदारसंघ कराड उत्तर यामध्ये बीजेपीच्या उदयनराजेंना मतदान झाले 77,604, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांना एकूण मतदान झाले 1,16,405. मतदारसंघ कराड दक्षिण यामध्ये बीजेपीच्या उदयनराजे यांना मतदान झाले 79,496, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांना एकूण मतदान झाले 1,19,244. त्यानंतर मतदारसंघ पाटण यामध्ये बीजेपीच्या उदयनराजे यांना एकूण मतदान झाले 93,006, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांना एकूण मतदान झाले 76,097. मतदारसंघ सातारा यामध्ये बीजेपीच्या उदयनराजे भोसले यांना एकूण मतदान झाले 1,47,526, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांना एकूण मतदान झाले 63,225. तर एकूणच मतदान झाले बीजेपीच्या उदयनराजे भोसले यांना 6,04,104, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांना एकूण मतदान झाले 5,80,827. तर एकूणच विजयी झालेत उदयनराजे भोसले.